देश पातळीवरती आणि इंटरनॅशनल लेवलला नवी मुंबई शहराची वेगळी ओळख निर्माण झाली असताना आता या शहरामध्ये कल्याण ग्रामीणचे 14 गावं समाविष्ट करण्याचा घाट या सरकारने घातला आणि यालाच आता नवी मुंबईतले भाजपा आमदार गणेश नाईक यांनी तीव्र विरोध केलाय। आपल्याबरोबर या ठिकाणी गणेश नाईक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय म्हणाल, हा विरोध तुमचा का आहे? बघा, ही 14 गावं ही नवी मुंबईत समाविष्ट करावी याचा प्रस्ताव महासभेत आणण्याकरता आमचे नगरसेवक रमेश डोले यांना मीच सांगितला होता। सुधाकरजी सोनावणे महापौर असताना याच्यावर सांगोपांग चर्चा होऊन तो संमत झाला। फक्त त्याच्या ज्या अटी होत्या त्या अटीमध्ये एक पहिली अट होती की त्या 14 गावामध्ये ज्या शासकीय जमिनीवर जे अतिक्रमण झाले ते अतिक्रमण शासनानं काढून देण्यात यावं। त्याचबरोबर ह्या नवी मुंबई शहराशी त्या 14 गावाची भौगोलिक काही कनेक्टिव्हिटी नाही। जर का उत्तरेकडून यायचं झालं तर ठाणे महापालिकेचे काही वॉर्ड क्रॉस करून यावे लागतात आणि जर दक्षिणेकडून यायचं झालं तर पनवेल महानगरपालिकेचे काही वॉर्ड क्रॉस करून। म्हणजे या ठिकाणी आम्ही त्याला सांगितलं होतं की आडवली भुतावलीमधून एक टनेल म्हणजे बोगदा तयार करा आणि त्याचबरोबर महासभेमध्ये त्यावेळेला 500 कोटी सांगितले होते। नंतर तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी राज्य शासनाला जे पत्र दिलं त्याच्यामध्ये सांगितलं की 6100 कोटी रुपये विकासाकरता आणि ह्या 14 गावाच्या विकासाकरता सुमारे 700 कोटी रुपये इतका निधी लागणार आहे। आमचं म्हणणं आहे की पहिल्यांदा ते अतिक्रमण जे आहे ते पहिले काढून संपूर्ण शासकीय जागा महानगरपालिकेला उपलब्ध करून द्यावी। एक दुसरी, आडवली भुतालीमधून टनेल बोगदा काढून त्या परिसराशी नवी मुंबईची सलगता निर्माण करावी। दोन, ते 7000 सुमारे कोटी रुपये आहेत ना ते MMRDला, सिडकोला, MRDCला कोणाला तरी देऊन तो विकास घडवावा आणि हे पूर्ण झाल्यानंतर मग ही गावं सलग या ठिकाणी जोडावीत। जोपर्यंत तिथलं अतिक्रमण निघत नाही, जोपर्यंत टनेल होत नाही, जोपर्यंत तिथला विकास करून किंवा तितके पैसे महापालिका देते तोपर्यंत या गोष्टी होऊ नयेत अशी माझी इच्छा आहे। त्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी आज पत्र लिहिले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याची कॉपी दिलेली आहे, उपमुख्यमंत्री अजितदादांना कॉपी दिली आणि मला विश्वास आहे माझं पत्र वाचल्यानंतर त्या अनुषंगानं सकारात्मक ते निर्णय घेतील आणि नवी मुंबईच्या जनतेला जो पुढे भविष्य काळामध्ये एकूण जो त्रास होणार आहे तो त्रास दूर करतील। नवी मुंबई शहर स्वच्छ सुंदर शहरामध्ये नवी मुंबई राज्यात पहिलं आहे, देशात 3रं शहर येतं गेल्या 10 वर्षापासून। मात्र ही जर 14 गावं नवी मुंबईत आली तर हे मानांकन हे कुठेतरी खाली जाईल असं तुम्हाला वाटत नाही? निश्चितपणे मी तेच सांगतो ना, अतिक्रमण काढून द्या, टनेल तयार करून द्या आणि 7000 रुपये या प्लॅनिंग करता द्या। ही 14 गावं आम्ही आमच्याकडे घेणार आणि मी त्या तिथल्या जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी ही बाब सांगितलेली आहे। म्हणजे त्यांना काय बाबा, म्हणजे मी जे आज बोलतोय ते त्यांना माहित नाही असलेला बाब नाही, त्यांना माहिती आहे 14 गावच्या लोकांना। त्या लोकांच्या विनंतीवरूनच मी ही 14 गावं घेण्याकरता महासभेमध्ये ठराव पास करायला सांगितलं होतं। तर आम्हीच ठराव पास केला, आमचा विरोध घेण्याला नाही, अटी शर्ती पूर्ण न करता जर कोणी समाविष्ट करणार असेल तर आमचा विरोध आहे। वाशीमध्ये उड्डाणपूल होणार होता, जवळपास 1000 झाडं ही तोडली जाणार होती। त्याच वेळी तुम्ही रस्त्यावरती उतरून जो उड्डाणपूल होणार होता तो रद्द केला। आता 30 वेळ आलेली आहे ही 14 गाव समाविष्ट करणं। मला वाटतं तशी काही वेळ येणार नाही। माझा विश्वास आहे एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादांवर आणि ते सकारात्मक निर्णय घेतील। नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये कुठेतरी स्वच्छ सुंदर नवी मुंबई असलेल्या या शहरामध्ये जर कल्याण ग्रामीणची 14 गावं समाविष्ट केली तर मात्र या ठिकाणी हे जे नामांकन आहे हे कुठेतरी खाली जाण्याची दाट शक्यता आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।